आज मसूर डाळ करण्यासाठी मी पाण्यात भिजत घातली मसूर डाळ, थोडीशी हिरव्या मिरच्या, लसूण आणि मीठ आहे. याला थोडंसं वाटून घ्यायचं. तर याला आता आपण खलबत्त्यामध्ये असं थोडंसं जाडसर असं वाटून घेऊयात. जाडसर थोडंसं. तर आपण याला असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण डाळीला फोडणी घालूयात. मूग डाळीला, मसूर डाळीला फोडणी घालण्यासाठी आपण इथं कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर, थोडी कांद्याची पात घेतली, जिरे, मोहरी, हळद. फोडणीसाठी तेल घातले आपण कढईमध्ये. तेल गरम झालं की मोहरी घालायची. आपण इथं कांदा घालणार आहे. कांदा घातल्याच्या नंतर आपल्याला नंतर जिरे घालायचे थोडे. मिक्स करून घेऊ. आणि जे वाटण केलं होतं हिरवी मिरची, लसूण, मिठाचं ते घालू. थोडी हळद, कोथिंबीर आणि डाळ टाकून घेऊ आपण. आणि डाळ घातल्यानंतर आपण कांद्याची पात घालूया. कमी गॅसवर थोडं मिक्स करून घेऊ आपण याला. आणि आपण अर्धा कप कोमट पाणी घालायचे आपल्याला. याला 10 मिनिटासाठी कमी गॅसवर आपल्याला शिजू द्यायचे. मसूर डाळ शिजण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही. कमी गॅस करून शिजू द्यायचं याला. तर आता आपली ही मसूर डाळ तयार झाली खाण्यासाठी.